अमरनाथचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो आता हॉस्पिटलमध्ये पडलेला आहे की त्याच्याजवळचं जे सुवर्णनाणं होतं ती सगळी मोडली आणि त्या साहेबाजवळ दिली. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, कधीकधी आपण दिलेलं प्रेम किंवा मदत नकळत अशी माघारी येते ना की बोलायचं काम नाही. ज्यावेळेस आपल्याला खरंच गरज असते आणि समोर काय दिसत नाही, अंधार असतो आणि त्यावेळेसच ती आपल्याला प्रत्ययास येतं. तर सकाळची वेळ, बँकेच्या आवारात सर्वांचीच लगबग चालू होती. 11 वाजले होते सकाळच्या आणि त्या आवारात अचानकच एक म्हातारी बँकेत येते आणि कॅशियरजवळ जाते. नुसताच नवीन कॅशियर आलेला होता त्या बँकेमध्ये. त्याचं नाव होतं अमरनाथ आणि तो ही गोंधळलेला होता. चांगला पोरगा, सरळ स्वभाव आणि सर्वांशी चांगला वागणारा. आणि ती म्हातारी आली आणि कालवा करू लागली की माझी पेन्शन द्या, पेन्शन द्या, पेन्शन द्या. आणि कालवा करू लागली. तर मग अमरनाथनं काय केलं, शेजारीच सहकारी होते, त्या सहकाऱ्यांना विचारलं की ही म्हातारी अशी का गोंधळ घालते. तर सहकाऱ्याने उत्तर दिलं, ही अशी दररोज येते, बोंबलती, आम्हाला त्रास देते, गोंधळ घालते आणि निघून जाते. अमरनाथ नुसता शांत हसला, खाली बघितलं आणि कामाला लागला. दुसरा दिवस उजडला. दुसऱ्या दिवस ती म्हातारी परत बँकेत आली, कालवा करू लागली, हुज्जत घालू लागली. अमरनाथच्या समोर गेली आणि म्हणली, द्या माझे पैसे. मग अमरनाथ काय गप्प बसला नाही. अमरनाथनं काय केलं असेल, त्यानं पैसे काढले आणि त्या आजीच्या हातात दिले. मग आजीला आश्चर्य वाटलं. म्हणले, असे कसं काय झालं, मी एवढ्या दिवस झाले येते, मला 1 रुपया दिला नाही आणि ह्या माणसानं कसं काय पैसे दिले. मग ती त्याला बडबडले की तुम्हीच माझी बँकेतली येणारी पेन्शन खात होता आणि आत्ता कशी काय दिली काय. अमरनाथनं वर बघितलं, थोडंसं असं हसला, त्याच्याकडे बघून खाली बघितल्यानं काबाला हात घातला. तसंच पुटपुटत ती म्हातारी निघून गेली. मग हे 4-5 वर्ष असंच चाललं होतं. 4-5 वर्ष ती म्हातारी यायची आणि पेन्शन घेऊन जायची. म्हातारी यायची, पेन्शन घेऊन जायची. मग ह्या दरम्यान काय झालं, ते अमरनाथ आणि ती म्हातारी यांच्यात दोघांच्यात ऋणानुबंध चांगले झाले. एकमेक बोलायला लागली चांगली. मग कधी कधी अमरनाथ तिला म्हणायचा, आजी येते की नाही आता पेन्शन तुमची, तुमचा लय दरारा मोठा आहे. मग ती हसायची. मग मी काय तर मित्र का सुट्टी देते होय, हां एवढ्या दिवस ग बसली म्हणून आता ग बशीन होय. मग अमरनाथ म्हणायचा, बरं बरं आजी या मग, हां. आणि मग ती निघून जायची. असेच दिवस निघत निघत निघाले होते. एक दिवस काय झालं, ती म्हातारी आली बँकेत आणि त्या केबिनजवळ गेली. केबिनमध्ये गेल्यानंतर तिने पाहिलं समोर, तर दरवेळेचा अमरनाथ तो मुलगा तिथं नव्हता आणि दुसरंच कोणतरी होतं. तर मग दुसऱ्याला तिनं विचारलं की माझं ते पैसे द्या, ते मला मिळतात ते. तर त्या माणसानं, त्या अकाउंटंटनं ते पुस्तक घेतलं आणि ते बघितलं. तर दर महिन्याला असं कुठंही काही उल्लेख असं काही दिसलं नाही. मग मात्र तो म्हणाला आजीला द्या की तुमचं काय पैसे काय आम्ही देणं लागू शकत नाही किंवा तसं कुठंही सिस्टीमला तसं काय दिसत नाही. मग तसं त्या म्हातारीनं परत गोंधळ घातला की मग तो माणूस कोण होता की ज्यानं मला पैसे दिलं किंवा आजपर्यंत दिलं, काहीतरी घोटाळा आहे. मग तिथून बडबड करत ती बाहेर निघाली, गेली. मग ती दुसऱ्या दिवशी परत आली. परत आल्यावर काय, मग काय सुट्टी देणार आहे का ती, हां. आधी तर स्वभाव लय तापली होती, बेकार. मग गोंधळच घातला हो म्हणून. मग मात्र ते जे हेड होते, ते बँकेतले हेड होते, मग त्यांनी तिला बोलावलं आजीला, त्या म्हातारीला, आणि सांगितलं, आजी तुम्ही कालवा करू नका. तो अमरनाथ जो येत होता बँकेत आणि तुम्हाला जो पैसे देत होता, ते त्याच्या जवळचं पैसे देत होता. बँकेतले पैसे नव्हते किंवा बँकेत पैसे येत नव्हते. तुम्हाला सरळ 4 ते 4.5 वर्ष त्या अमरनाथनं स्वतःचे पैसे तुम्हाला दिलेत, स्वतःच्या जवळचे पैसे दिलेत.
तशी ती म्हातारी अचंबित झाली. मग तिने विचारलं, काय झालं? मग ते आज का नाहीत आले? का 2 दिवस झालं काय येत नाहीत? मग मात्र त्या बँकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की अमरनाथचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो आता हॉस्पिटलमध्ये पडलेला आहे. अत्यंत वाईट परिस्थिती त्याच्यावरती आलेली आहे. आणि जसं हे त्या म्हातारीनं ऐकलं तसं त्या म्हातारीचं डोळं भरून आलं. तिनं खाली बघितलं आणि निघून गेली. काही बोलली नाही, तिला बोलताही आलं नाही आणि निघून गेली. 1 तास उलटून गेला आणि 1 तासानंतर मात्र ती म्हातारी परत लगबगीनं आली आणि त्या साहेबाजवळ गेली. तिनं काय केलं होतं माहिती आहे का? की तिच्याजवळचं जे सुवर्णनाणं होतं, 4-4.5 लाखाचं सुवर्णनाणं होतं, तिनं जी पुंजी साठवून ठेवली होती ती सगळी मोडली आणि त्या साहेबाजवळ दिली. आणि त्या साहेबाला म्हणाली, काय बी करा पण ह्या माझ्या बाळाला म्हणजेच अमरनाथला वाचवा. माझ्याकडे जेवढी बी पुंजी मी आयुष्यभरासाठी साठवून ठेवली होती ती सगळी मी तुम्हाला देते. आणि एक काम करा की त्याला सांगू नका की मी अशी काय मदत केली म्हणून. तिकडं अमरनाथ हॉस्पिटलमध्ये शेजारीच त्याची आई आणि बहीण, वडील त्याला नव्हतेच. आणि ही दोघंही रडत होती. काय करावं कळत नव्हतं, कारण रिअली त्यांच्याकडे पैशाची कमतरता होती आणि त्यांना सुचत नव्हतं काय करायचं. तेवढ्यात ते साहेब आले आणि साहेबांनी ते पैसे त्या आईला आणि बहिणीकडे दिले. तो बरा झाला, ऑपरेशन झालं, तो बरा झाला, घरी गेला, काही दिवस सुट्टीवर राहिला आणि त्याच्यानंतर तो रुजू झाला बँकेत. मग बँकेत रुजू झाल्यानंतर काही दिवसानं परत ती म्हातारी आली. त्या अमरनाथकडे गेली आणि म्हणाले, माझे पैसे, जे पेन्शन येत होते त्याचे पैसे. तसा अमरनाथनं वर बघितलं, ते खडबडला एकदम. ह्या म्हातारीला म्हणला काय उत्तर देऊ, का तर त्याच्याकडे बी पैसे नव्हते. ह्या दवाखान्यामुळं तो यांग आला होता, कंगाल झाला होता, काय करावं कळत नव्हतं. त्यातूनही त्यानं धीर धरून त्या आजीबाईंना उत्तर दिलं, आजी आता काय दिसत नाही बरं का तुमची पेन्शन, पण उद्या येणार आहे हां, उद्या तुम्ही या आणि घेऊन जावा. तसं त्या आजीच्या डोळ्यातून पाणी आलं. पळत केबिनमध्ये गेली त्याच्याजवळ आणि मिठी मारली आणि धडाधडा रडू लागली. अमरनाथला कळणं झाले काय चाललंय. मग अमरनाथ म्हणला काय चाललंय. तेवढ्यात ते साहेब आले शेजारचे आणि अमरनाथला सांगितलं, अमरनाथ आजीला सगळं कळले. तू जे 4-4.5 वर्ष पैसे देत होतास ते कळलं, तुझ्या जवळचे देत होता हे आता कळलंय तिला. आणि तुला माहिती आहे का तिनं काय केले? तिला हे समजलं की पैशाची कमतरता आहे. तू ज्या वेळेस दवाखान्यात होता त्यावेळेस तुझ्या पैशाची कमतरता आहे ह्या म्हाताऱ्याला कळलं, समजलं. त्यानंतर ती गप नाही बसली, ती घरी गेली ताडकन आणि त्याच्याकडे जेवढा बी आयुष्याची पुंजी होती तेवढी सगळी आणली आणि माझ्याकडं सुपूर्द केली आणि ती मी तुझ्या आईकडं, बहिणीकडं दवाखान्यात जमा केली आणि तेव्हा तू बरा झाला. तसा अमरनाथलाही धक्काच बसला, हे काय. आणि अमरनाथही रडू लागला. दोघंजण अक्षरशः धाय मुलकून रडू लागले. आणि हा सगळा परिसर स्टाफ बघत होता, काय चाललंय काय मला कळत नव्हतं. आणि सगळा स्टाफ भावनिक झाला आणि स्टाफच्याही डोळ्यात पाणी येऊ लागले, अश्रू वाहू लागले. मित्रांनो, तर दिलेले प्रेम आणि मदत हे कधीच वाया जात नाही, मात्र ती निस्वार्थ असली पाहिजे. तो देव बघतो आपल्याकडं की आपण नक्की वागतो कसं. जर आपण निस्वार्थीपणे काम केलं तर तेवढ्याच ताकदीनं परत आपल्याला जशी मदत कुठून मिळत असते. तर मित्रांनो, आयुष्यामध्ये थोडं निस्वार्थी राहिलं पाहिजे, इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच वेळेस आपल्याकडेही देव लक्ष देणार आहे. धन्यवाद.